अक्कलकोटला रात्री 8:45 वाजता गणिताचा पेपर कस्टडीला आणल्याचे प्रकरण गाजत असतानाच रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 10वीचा गणिताचा पेपर दुपारी 1ला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीला रात्री 8:45ला पोहोचवला गेला असून यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाई आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी व्यक्त केला। शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी 10वीचा गणिताचा पेपर होता। सकाळी 11 ते दुपारी 1 असा पेपरचा कालावधी होता। पेपर संपल्यानंतर 2 ते 2.5 तास पेपर कस्टडीमध्ये पोहोचवणे अपेक्षित आहे। अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री 8:45 वाजता रिक्षातून 10वीचे पेपर आणण्यात आले। या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती। या प्रकरणात कोणतीही चौकशी अद्यापही न झाल्याने सोमवारी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली। आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झडकी, गोरखनाथ दाडेमने यांची यावेळी उपस्थिती होती। पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कार्यकारी मुख्याधिकारी जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। दिनांक 7 तारीख शुक्रवार रोजी 10वीचं गणित भाग 2 पेपर होता। 11 ते 1:30च्या दरम्यान हा पेपर संपलेला आहे आणि कस्टडीमध्ये तास 2 तासमध्ये हे पेपर जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये खाजगी रिक्षाद्वारे हे पेपर आणून जमा करण्यात आलेलं आहे। यामध्ये आम्हाला संशय वाटतो, कुठं आर्थिक व्यवहार झाले का असं वाटतं। 5-6 तास हे पेपर कुठे ठेवले होते आणि पेपर कुठेतरी बदलून ठेवण्यात आले का असं आम्हाला संशय वाटतं। सदर ते संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावरती बडतर्फ कारवाई करण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केलं आहे। आत्ताच आम्ही कार्यकारी मुख्याधिकारी जंगम साहेबांना भेट घेऊन आमचे निवेदन दिले। त्यांनी आमचं विषय जाणून घेतलं। संबंधितवरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। यापूर्वी श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथे या ठिकाणी कस्टडी होता। ते कस्टडी तात्काळ बदलण्याचं कारण काय, बदलण्याचं उद्दिष्ट काय, अचानकपणे पंचायत समितीमध्ये कस्टडी कुणाच्या सांगण्यावरनं घेण्यात आलं आणि एवढ्या मध्यरात्री मूळ मुद्दा म्हणजे 8:45 वाजता पेपर त्या ठिकाणी आलं। कोणी अधिकारी उपस्थित नव्हते आणि ऑफिस बंद टायमाच्या वेळेस खाजगी रिक्षाद्वारे त्या ठिकाणी पेपर आणून कस्टडीमध्ये जमा झालेला आहे। कुठंतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि एवढं उशिरा पेपर का आणलं आहे याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती बडतर्फाची कारवाई करावी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी केलेला आहे। संबंधितावरती कारवाई न झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।